वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। सो ही जी काही ब्लाउज डिझाइन आहे ना, खरं तर यामुळे आपला साडी आणि ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे, कारण बऱ्याचदा साडीचं लुक हे आपल्या ब्लाउजवर डिपेंड असतं। सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, कारण मी नेहमीच सांगत असते एखादी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित बनवणं सुद्धा खूप गरजेचं असतं। सो वेळोवेळी मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत असते, ज्यामुळे आपली ब्लाउज डिझाइन असो कुठलाही किंवा ब्लाउज असो छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावं यासाठी। सो अशी छानशी डिझाइन तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा इथे तुम्ही बघू शकता तिच्या साडीचा ब्लाउजचा बॅकनेक आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। त्याचबरोबर काठ सुद्धा कट करून सेपरेट केलेला आहे बघा डिझाईनसाठी। ॲक्च्युली साडी खूप सुंदर आहे, बट ती माझ्याकडे आता दाखवायला नाही आहे, कारण की त्याने दुकानामध्ये पिकोफॉलसाठी टाकलेली होती। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आजकाल दुकानामध्येच पिकोफॉल करून मिळत असतं, त्यामुळे जास्त साड्या असल्या की म्हणून इथे साडी नाही आहे। पण यावर आता आपण खूप सुंदर अशी ब्लाउजला डिझाईन बनवणार आहोत, नवरीच्या हळदीच्या ब्लाउजला शोभेल अशी। तर बघा सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार किंवा तुमच्या कस्टमरच्या मापानुसार या डिझाईनची कटिंग कशी करायची तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा मग या ब्लाउजची उंची आहे इथे 12.25 तर 13.15ला आपण इथे मार्किंग केली। त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डरची मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे। त्याचबरोबर याचा मुंडा सुद्धा 5.5 घेतलेला आहे आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। आणि इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन 8 चौक 32 आणि 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅकनेक आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा आता मी जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तो साईडला ठेवते आणि जो काही अस्तरचा आहे त्यावर आता आपण गळ्याची मार्किंग करणार। तर बघा इथून तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं। तिथे गळा आहे 9, 1/2 इंच मार्जिन, तसं मी टोटल 9.5ला मार्किंग करून घेते। पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून इथे बघा आता हा बॉक्स ड्रॉ करून घेते। तर हीच आपली बेसिक स्टेप आहे। तर बघा इथे चॉक स्पष्ट दिसत नाही तर मी जरा दुसरा चॉक घेते, कारण की तुम्हाला व्हिडिओमध्ये तो कळून येत नाही आहे, त्यामुळे असं ऑरेंज आहे मग मी इथे बघा ब्ल्यू घेतला, आता हा दिसतोय, ठीक आहे। तर बघा आता आपण गळ्याची मार्किंग करू। तर बघा बेसिक गळा इथे आपण पानगळा काढलेला आहे बघा, जेवढा गळा होता आपला तेवढा तिथपर्यंत। त्यानंतर बघा 1-1 इंच कडेने आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि खाली सुद्धा बघा मी 2ला मार्किंग केलेली आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला अजून शेप देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे। तुम्हाला जर का थोडं कमी जास्त हवं असेल तर तुम्ही करू शकतात। खालून पण गोलाकार दिलेला आहे बघा। तर इथून मग हे बघा मी किंचितसा ह्या पद्धतीने करून घेते, थोडासा टच, म्हणजे खाली पण थोडासा कर्वला जागा राहील, ठीक आहे। तर बघा ह्या पद्धतीने मार्किंग केलेली आहे। आता जी काही मार्किंग केलेली आहे त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात। हे बघा इथून कटिंग केली आहे आणि हा जो आता आतला आहे गळ्याच्या तिथे तर तो आपला पॅच असणार आहे, काठापासून तयार केलं, ठीक आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर आता काय करायचं, हा जो काही पॅच आपण इथे कट केलेला आहे तर तो ह्या पद्धतीने बघा कॅनव्हासच्या आतमध्ये ठेवायचा आहे। हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे, लक्षात राहू द्या। आणि जशी मार्किंग आहे तशीच आपल्याला इथे आता करून घ्यायची आहे। तर बघा ते हलू शकतं। तर सगळ्यात आधी आपण काय करूयात माहिती का, इथे एक दोन्ही साईडला पिना लावून घेऊयात। तर बघा थोडासा गळ्याचा आकार चेंज होतो आणि गळ्याचा आकार चेंज झाला की पॅच वगैरे चेंज होणार आणि आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येणार, त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने मग इथे पिन लावून घ्यायची। म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट डेमो करून दाखवलं की काही चुका होऊ शकतात। बघा आता आधीची मार्किंग आहे, ठीक आहे। त्यानंतर आता पिना लावल्यानंतरची मार्किंग तुम्हाला करून दाखवते, हे बघा, ठीक आहे। तर बघा एवढा आपला चुका होऊ शकतात, त्यामुळे मग तुम्ही आधीच काय करायची, पिना लावून घ्यायची। आणि कडेची बघा जी मार्किंग आहे तर ती सुद्धा मी मार्किंग इथे करून घेतलेली आहे, कारण की एवढा आपला पॅचच आहे, ठीक आहे। तर बघा आता ही मार्किंग करून झालेली आहे। त्यानंतर बघा कडेने आपल्याला मार्जिन हवं आहे तर मी थोडंसं मार्जिन घेतलेलं आहे, ठीक आहे। तीच मार्किंग आता बघा इकडच्या साईडला दिसते फेंट तर ती सुद्धा इथे आपण डार्क करून घेऊयात, म्हणजे मग आपला पॅच दोन्ही साईडनी व्यवस्थित परफेक्ट येईल। तर ही स्टेप सुद्धा तुम्ही फॉलो करायची आहे। त्यानंतर बघा आता आपण थोडंसं मार्जिन ठेवून
कडेकडेने इथे कटिंग करून घेऊयात. आणि वरच्या साईडला तर बघा मी स्केलनेच लाईन ड्रॉ करते, म्हणजे मग ते तिरकं वगैरे जायला नको. तर ह्या पद्धतीने बघा आपण कॅनव्हासचं इथे पॅच जो लागणार आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेतला. आणि बघा जे मी चॉकने मार्किंग केली तर तो आपला एक्झॅक्ट आहे आणि उरलेलं आपलं मार्जिन आहे. ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात आधी हा पार्ट आपण रेडी करून घेऊयात. तर सगळ्यात आधी काय करायचं, ब्लाऊजचा जो काही बॅकनेक आहे तर तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे बघा ह्या पद्धतीने. आणि हे दोन पार्ट दोन वेगवेगळ्या साईडला असे ठेवून घ्यायचे आणि इथे पिना लावून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला स्टिच करताना ते व्यवस्थित प्रॉपर स्टिच करता येईल, गोळा वगैरे होणार नाही, कुठे कमी जास्त सुद्धा होणार नाही. तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला पिना लावल्यानंतर इथून बघा इथून खालच्या साईडला इथपर्यंत अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची. आणि वरचा हा जो काही शेप आहे तिथे आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. बऱ्याचदा गडबडीत आपल्या ते लक्षात राहत नाही, त्यामुळेच मग मी आठवणीने तुम्हाला पुन्हा पुन्हा ते सांगत आहे. फक्त 1/2 इंचाचं गळ्याच्या साईडला, फक्त कमरेच्या साईडला अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित बघा जसा शेप आहे तशीच टीप मारलेली आहे आपण, तुम्हीसुद्धा तशीच मारायची. आणि सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला पण बघा गळ्याच्या तिथे आता 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. कुठेही काहीही गोळा होणार नाही, तिरकं वगैरे होणार नाही, हा जो काही शेप आहे तर तो चेंज होणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची. आणि बघा खालच्या साईडला पुन्हा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून मी टीप मारून घेतलेली आहे. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा आता साडीचा जो काही म्हणजे ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कडेकडेने कटिंग करून घ्यायचा आहे. एक पार्ट झालेला आहे, दुसऱ्या पार्टचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे दोन पार्ट सरळ करू त्यावेळेस ते व्यवस्थित फोल्ड होणं खूप गरजेचं आहे. त्यावरच आपला मग पूर्ण शेप वगैरे डिपेंड आहे. त्यामुळे मग बघा ही स्टेप बेसिक आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे. आणि कट्स मारताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की कुठेही ब्लाऊजला वगैरे कट जाणार नाही, नाही तर बऱ्याचदा गडबडीत होतं. आणि बघा ह्या पद्धतीने आपण हे पार्ट सरळ करून घेतलेले आहे. आता सरळ केल्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप आहे की इथे बघा दाबटीप द्यायची आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची की अस्तरचा कपडावरती दिसणार नाही, थोडं थोडं पकडत एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा तुमच्या लक्षातच येत असेल की एकदम छान आपली इथे फिनिशिंग येत आहे बघा, खूप प्रॉपर अशी दाबटीप इथे आलेली आहे. एवढंच नाही तर हा शेपसुद्धा खूप छान आलेला आहे बघा. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसरा पार्टसुद्धा आपण सरळ करून घेऊयात, व्यवस्थित प्रॉपर बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि तिथे सुद्धा आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर इथे सुद्धा सेम तसंच लक्षात ठेवायचं आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे ब्लाऊजची डिझाईनची बिघडणार नाही आणि लूक एकदम छान येईल. तर बघा व्यवस्थित मग थोडं थोडं पकडत इथे सुद्धा मी दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वकच दाबटीप द्यायची आहे, कारण की ह्या पार्टला आपण इथे कॅनव्हास पेपर यूज केलेला नव्हता, त्यामुळे गोळा होणार नाही, फिनिशिंग आपली बिघडणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची. बघा प्रॉपर फिनिशिंगचे दोन्ही साईडने आपण दाबटीप दिल्यानंतर आपल्याला हे दोन पार्ट बघा ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायचे आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी इथे आपल्याला मार्जिन पकडायचं आहे, जास्त मार्जिन पकडायचं नाही आहे. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. तर बघा लगेचच दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टीप मारून घेऊयात. कारण हे आहे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरची आपली परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाऊज पीसचं आपण एक्स्ट्राचं कट करत असतो, त्यामुळेच आपल्याला मग गळा रेडी झाल्यानंतर हे जोडून जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅकनेक सगळ्यात आधी इथे रेडी करायचा असतो. कुठलीही डिझाईन वगैरे करण्याच्या आधी ही बेसिक स्टेप आहे. एक साईडचं बघा एक्स्ट्राचं कट झालं, सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं इथे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे. आता बघा हे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहे, खूप छान फायनल फिनिशिंगचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपण इथे पॅच तयार करून घेऊयात. तर बघा आता हा कॅनव्हास घेतलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे. तर ब्लाऊज पीस कट झाल्यानंतर जे काही अस्तर उरलेलं होतं तर तोच पार्ट मी इथे यूज करणार आहे. बघा इथे बसतंय आपलं, तर मग मी एक्स्ट्राचं इथे कटिंग करून घेते. ठीक आहे. थोडा एक्स्ट्राच राहून दिलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जो काही आपला काट आहे तर तो आपल्याला किती पुरतोय ते आधी बघावं लागेल. बघा ह्या पद्धतीने ठीक आहे पुरतोय आपल्याला, तर आधी इथे मध्ये सेंटरला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर त्यासाठी मग जसं काठाचा कलर आहे त्याच कलरचा दोरा यूज करायचा शक्यतो, म्हणजे मग आपला पॅच छान तयार होतो. कुठे जॉईंट वगैरे आहे तर ते लक्षात सुद्धा येत नाही. आणि बघा मी इथे
2 तुकडे करून घेतले, एक काठ सरळ आणि दुसरा त्यावर उलटा ठेवलेला आहे आणि इथे बघा साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित एकसारखं मी इथे टीप मारून घेतलेली आहे आणि लगेचच हा काठ आता सरळ करून इथे दाबटीप सुद्धा द्यायची आहे। पुन्हा सांगते, म्हणजे पॅचमध्ये कुठे हे आलं जॉईंट तर लक्षात येत नाही की कुठे जॉईंट आहे, त्यासाठी ही स्टेप इम्पॉर्टंट आहे। तर बघा सगळ्यात आधी काठ ठेवायचा, त्यावर अस्तर आणि त्यावर आता कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला सेंटरला एक टीप मारायची आहे, म्हणजे मग हा पॅच तिरका वगैरे होणार नाही, गळा एका साईडला वगैरे येणार नाही। ठीक आहे, तर बघा सेंटरला टीप मारल्यानंतर आता बघा जो काही आपला पानगळ्याचा आकार आहे आतल्या साईडचा, तर सगळ्यात आधी आपल्याला एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे। आता टीप मारताना सुद्धा कुठेही काहीही गोळा होणार नाही, एक्झॅक्टली जशी मार्किंग आहे त्यावरच टीप येईल याची काळजी घ्यायची आहे। कारण की नुसतं मार्किंग करणंच नाही, तरी ज्यावेळेस आपण ही टीप मारतो तर ती सुद्धा प्रॉपर त्या लाईनवर येणं खूप गरजेचं असतं, तरच जसा ड्रॉ केलेला शेप आहे तसा येतो, नाही तर बऱ्याचदा मग तो चुकतो। मग तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित मग जी मार्किंग आहे त्यावरच टीप मारायची। ॲक्च्युली म्हणूनच आपण दोन्ही साईडनी मार्किंग करत असतो। आणि त्यानंतर बघा खालचा जो काही गोलाकार आहे तिथे सुद्धा आपण टीप मारून घेतली। त्यानंतर खालचं एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे, इथलं सुद्धा बघा एक्स्ट्राचं मी कटिंग करून घेते। आणि आता गळ्याच्या मध्ये सुद्धा बघा एक्स्ट्राचं कट केलं, फक्त 1-2 लाईन एवढं आपल्याला मार्जिन इथे ठेवायचं आहे, बाकीचं एक्स्ट्राचं सगळं कट करायचं। आणि बघा ह्या गळ्याला आपण इथे छोटे छोटे कट्स मारून घेऊयात, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी। तर बघा मग व्यवस्थित इथे मी छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे आणि त्यानंतर खालचा सुद्धा गोलाकार आहे तर तिथे सुद्धा आपल्याला 1-2 कट्स मारून घ्यायचे आहे, म्हणजे ते सुद्धा व्यवस्थित फोल्ड होईल। ठीक आहे, आणि बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला हा पॅच सरळ करून घ्यायचा अतिशय अलगद, कारण की लक्षात राहू द्या कॅनव्हास पेपर वगैरे सगळंच आहे। ठीक आहे, आणि ह्या पद्धतीने तो व्यवस्थित बाहेर सुद्धा काढून घेतला आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे बघा इथे गळ्याचे तिथे, कारण की फिनिशिंग वगैरे बिघडायला नको आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळ्याचा शेप सुद्धा चेंज व्हायला नको। आणि बघा मग इथून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे आतला तर तो वरती दिसणार नाही, म्हणजे आपली गळ्याची पॅचची फिनिशिंग बिघडणार नाही आणि ब्लाऊज सुद्धा छान असा फिनिशिंग सहित रेडी होईल। त्यामुळे अतिशय थोडं थोडं पकडून आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे, लक्षात राहू द्या। आणि याचा एक तर येल्लो कलर आहे अस्तरचा, त्यामुळे मग तर ते लगेचच रेडमध्ये वरती दिसून येईल आणि मग सगळं लूक जाईल ब्लाऊजचं, त्यामुळे 5 मिनिट लेट झालं तरी चालेल, पण व्यवस्थित काळजीपूर्वक इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, कारण की आता दाबटीपवरच आपली गळ्याची फिनिशिंग डिपेंड आहे। ठीक आहे, तर बघा छान असं परफेक्ट दाबटीप देऊन झालेली आहे। त्यानंतर बघा खालचा जो काही गोलाकार आहे तिथे सुद्धा आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे। आणि आता त्यानंतर काय करायचं बघा, ज्यावेळेस आपण पॅचची मार्किंग केली त्यावेळेस बघा एक्स्ट्राची मार्किंग एक केली होती अजून, तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला आता इथे टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे एक्स्ट्राचं आपल्याला इथे कट करता येईल। सेम इकडनं पण ॲक्च्युली अस्तरमधून फेंट फेंट ती मार्किंग दिसतच असते, त्यामुळे बरोबर त्यावर आपण इथे टीप मारू शकतो। आणि त्यानंतर मग काय करायचं बघा, जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, इकडच्या साईडचं सुद्धा, आणि ते बघू शकतात की परफेक्ट असा आपला पॅच इथे रेडी झालेला आहे। आता आपल्याला तो जो काही आधीचा 2 पार्ट रेडी केलेले आहे तर हे 2 साईडला इथे लावून घ्यायचे। त्याआधी काय करायचं, कटिंगच्या वेळेचा बघा हा जो काही पार्ट होता तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला मार्किंग करायची। तर बघा सगळ्यात आधी हा मधला जो काही पार्ट होता तर तो मी कट करते, म्हणजे आपल्याला मार्किंग करणं सोपं जाईल। आणि त्यानंतर मग आपण हा पार्ट ह्या पद्धतीने ठेवून कडेकडेने बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे बघा, म्हणजे बरोबर त्या लाईनवरच आपल्याला हे साईड पार्ट ठेवून टीप मारता येईल आणि मग आपला बॅक पार्ट कमी जास्त वगैरे होणार नाही। नाही तर बऱ्याचदा होतं की आपलं स्टिच करताना कमी जास्त होऊ शकतं तिरकं वगैरे, आणि मग आपल्या ब्लाऊजचं डिझाईनचं लूक पण जातं, ब्लाऊज पण फिटिंगला प्रॉपर बसत नाही, त्यामुळे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे। आणि बघा मग इथे ठेवून बघायचं ते व्यवस्थित बसतंय की नाही ते, हे बघा बरोबर इथून ह्या पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे दोन्ही पण साईडचं। ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी आता इथे आपण पिना लावून घेऊयात, म्हणजे मग ते आपल्याला स्टिच करणं सोपं जाईल। आणि बघू शकतात पॅचचा थोडासा वरती एक्स्ट्राचा पार्ट आहे, कारण तो आपण एक्स्ट्रा घेतला होता, आपल्याला कमी पडायला नको म्हणून। मग आपण खालून प्रॉपर स्टिच करायला सुरुवात करणार आहोत एकदम काटोकाट, म्हणजे वरचं एक्स्ट्राचं आपण कट करू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही ते। ठीक आहे, तर बघा इथे सुद्धा मग एक सेंटरला आणि एक वरच्या साईडला अशा 2 पिन आपल्याला लावून घ्यायच्या आहेत
आणि आता बघा इथून मी व्यवस्थित लॉक करते स्टार्टिंगला आणि बरोबर जसं ठेवलेलं आहे, जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण आता हे टीप मारून जोडून घेणार आहोत. तर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, गोळा वगैरे होणार नाही, कुठे मार्किंग केलेली नसेल आतमध्ये वगैरे जाणार नाही, एक्झॅक्टली सेम मार्जिन येईल. हे बघा एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण हे जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर सेम ह्या साईडचं सुद्धा तसंच करायचं आहे. बघा बरोबर थोडं थोडं पकडायचं आहे आणि जी मार्किंग आहे तर एक्झॅक्टली त्यावरच ठेवलेलं आहे बघा आपण, आणि त्यावरच ठेवून आपण हे जोडून घेत आहोत पॅचला. तुमच्या लक्षातच येईल, त्यामुळे तुम्ही सुद्धा आधी मार्किंग करून घ्यायची आहे बरोबर आणि मग जोडायचं, म्हणजे ते व्यवस्थित पण येतं, कुठे गोळा पण होत नाही, फिनिशिंग पण छान येतं आणि आपल्याला खूप टाईम लागत नाही किंवा कन्फ्युजनसुद्धा होत नाही. हे बघा ठीक आहे. त्यानंतर आता वरच्या साईडचं एक्स्ट्राचं होतं तर ते कट करून घेतलेलं आहे आणि एकदम छान प्रॉपर पॅच लावून झाला. त्यानंतर आता बघा इथे बॅक साईडला टक्स टाकायचा आहे. तर मी सेंटरपासून 4.5 आणि उभा 4चा असं टक्सची मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स इथे टाकायचा आहे. बघा टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, एवढंच नाही तर खाली लॉकसुद्धा करायचं, म्हणजे तिथून लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण आता इथे टिप मारून घेऊन टक्स टाकून देऊया. डबल टिप दिलेली आहे आणि प्रॉपर छान फिनिशिंग सहित बघा दोन्ही आपले छान असे टक्स टाकून झालेले आहे. बघा बघितल्यावरच लक्षात येते. ठीक आहे. त्यानंतर आता इथे बघा मी ही त्रिकोणी डिझायनरची गोल्डन लेस यूज करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, तुमच्या चॉईसवर आहे, बट मी इथे ही करते. तुम्ही साडीला कॉन्ट्रास्ट पण करू शकतात, पण गोल्डनसुद्धा कुठल्याही साडीवर कुठल्याही कलरवर सहजच मॅच होते, त्यामुळे मग मी इथे गोल्डनच यूज केली आणि ते सुद्धा इथे डिझायनर थोडी केलेली आहे. तुम्ही सिंपल पण करू शकतात किंवा यापेक्षा जास्त डिझायनर करू शकतात. आजकाल स्टोन मोतीचे वगैरे खूप न्यू स्टाईलचे लेस निघालेले आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकतात. ठीक आहे. तर बघा मग इथून इथपर्यंत व्यवस्थित लावून घेतलेली आहे. थोडंसं बघा कमी लावलं आहे मी, कारण की तेवढं तर आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे त्यामुळे. आणि बघा ही जी काही लेस लावली तर त्या लेसला मी इथे डबल टिप देऊन घेते. तर तुम्हीसुद्धा शक्यतो तुमची लेस कशी असो, छोटी असो किंवा जाड असो, शक्यतो डबल टिप द्यायची, म्हणजे ती तरंगत नाही, आपली फिनिशिंग पण छान येते आणि महत्त्वाचं म्हणजे ती पॅकसुद्धा लागली जाते. बघा सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेऊयात. बरोबर जशी ह्या साईडला लावलेली आहे सेम तसंच शेपला कडेकडेने लावायची आहे आणि कुठे आकार वगैरे चेंज होणार नाही, तर याचीसुद्धा आपण जराशी काळजी घ्यायची आहे. इथे मी बघा किंचितचं एक लाईन एवढंच फक्त येलो कलरची बॉर्डर ठेवली आहे, म्हणजे ते जरा पायपिंगसारखं त्याला लूक येईल, त्यामुळे तुम्ही जवळून लावू शकतात किंवा अजून थोडंसं लांबूनसुद्धा लावू शकतात. तर बघा आता ह्या साईडला सुद्धा लेस लावलेली आहे, तर तिथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेते. डबल टिप देणं खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या, कारण की ते आपल्या ब्लाऊजच्या डिझाईनची फिनिशिंग परफेक्ट येणं, ब्लाऊजची फिनिशिंग परफेक्ट येण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर बघा दोन्ही साईडनी प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता मधला जो काही शेप आहे तर तिथे आपण एक मोती लेस लावून घेऊयात. तुम्ही पायपिंग केली गोल्डन कलरची तरी चालेल किंवा रेडीमेड पायपिंग मिळते ती लावली तरीसुद्धा चालेल, पण मी इथे मोती लेस लावून घेणार आहे. तर बघा इथे मी सिंगल फूट लावून घेतलेला आहे, कारण की आपल्याला लेस ज्यावेळेस मोती लेस किंवा रेडीमेड पायपिंग लावायची असते त्यावेळेस आपल्याला सिंगल फूट लागतं, कारण की आपल्या रेग्युलर फूटवर आपल्याला ते व्यवस्थित लावता येत नाही, मणी फुटतात आणि आतलं जे काही त्याला म्हणजे मनीला बघा आतमध्ये थोडासा कपडा असतो, तर तो आपल्या वरती दिसायला नको, कारण की तरच आपली फिनिशिंग प्रॉपर येते. तर बघा मग ह्या पद्धतीने ते मोती लेस ठेवून व्यवस्थित कडेकडेने आपण टिप मारत ती मोतीले जोडून घेऊयात. तर बघा मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने करायचं. सिंगल फूट यूज केलं की बरोबर येतं, फक्त मनी दिसले पाहिजे, बाकीचा एक्स्ट्राचा कपडा दिसायला नको. हे फिनिशिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते लक्षात राहू द्या. आणि बघा मग इथे आपण कट मारलेला आहे आणि बरोबर इथपर्यंत मोतीलेस लावली. त्यानंतर मग पुन्हा लावायची आहे. बघा या पद्धतीने त्यामध्ये बरोबर टाकून घ्यायची आहे आणि मग कारण की मोतीलेस तिथून फोल्ड होत नाही जिथे कानेकोपरे असतात, आणि आपण फोल्ड करण्याचा प्रयत्न केला की सगळी फिनिशिंग बिघडते, आतला कपडा वरती येतो. सो तसं होऊ नये त्यासाठी मग हे करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण ही मोतीलेस फोल्डसुद्धा करू शकत नाही, कारण फोल्ड जरी केले तरी ती सुईमध्ये त्याचे मणी येतात आणि मग काय होतं आपली सुई वगैरे तुटते. सो तसं होऊ नये त्यासाठी ती डायरेक्ट कट करून पुन्हा कंटिन्यू दुसरी लावायची आहे, तरी बरोबर येतं, काही प्रॉब्लेम नाही. बघा इथे तुम्ही बघू शकता खूप प्रॉपर अशी छान फिनिशिंग सहित आपण ही मोतीलेस लावलेली आहे. बघा फक्त मोती मोती दिसतात, एकदम छान एकसारखे
आणि त्या मोतीलेसमुळे तर आपल्या ब्लाऊजच्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुकसुद्धा आलेला आहे. तर बघा मी इथे रेडीमेड नॉट घेतलेले आहे गोल्डन कलरचे आणि आता ते ह्या बॅकनेकला लावून घेते. तर साधारणतः आपल्याला 2.5 ते 3 इंच खाली लावायचे असतात. तर बघा मग इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित पॅकसुद्धा होतील. आणि आता काय करायचं बघा, जी एक साईडने लावून झाल्यानंतर ती जी काही मार्किंग आहे सेम तीच मार्किंगची बघा दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही साईडचे व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात, कमी जास्त वगैरे होत नाही. ठीक आहे. तर बघा दोन्ही साईडला लावून झाले आणि हे जे काही रेडीमेड सिल्क थ्रेडचे मी इथे लटकन घेतलेले आहेत तर ते आपण आता इथे लावून घेणार आहोत. कारण सध्या सिल्क थ्रेडचं खूप ट्रेंड चालू आहे आणि बरेच जण हे लटकन यूज करतात. तर हे तुम्हाला कुठल्याही लेसच्या दुकानात इझिली अवेलेबल असतात. तर बघा मग फायनली आपला हा बॅकनेक पूर्ण स्टिच करून झाला आहे. इथे सेंटरला बघा गोल्डन बटन, गोल्डन पॅच असं तुम्ही काहीही बघा लावू शकतात. तुम्हाला जे आवडेल ते मोठा पॅच लावू शकतात, छोटं पॅच लावू शकता, बटन लावू शकतात, काहीही. तर बघा मग इथे आपण पिवळ्या कलरवर खूप सुंदर असं काठ वापरून इथे ब्लाऊजची डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर खूप छान अशी ही पॅचवर्क डिझाईन काठापासून रेडी झालेली आहे. तर मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता यावी. तर नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक येईल कारण खूप छान अशी आपण ही डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. त्याचबरोबर फिनिशिंगच्या ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे नुसतं डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिचिंग करणंच नाही तर ते तुम्हाला फिनिशिंग सहित प्रॉपर कसं शिवावं तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल. ठीक आहे. तर अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.